मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला वाटत असणार की हा क्लिकबेट आहे. 400 किलोमीटरची रेंज कुठे इलेक्ट्रिक स्कूटर देते का? एवढी रेंज तर इलेक्ट्रिक कारला पण नाही मिळत वगैरे वगैरे विचार तुमच्या डोक्यात आले असतील. खरं तर जेव्हा मी ही बातमी बघितली तेव्हा माझ्याही मनात तेच आलं होतं. कारण आतापर्यंत आपण ज्या इलेक्ट्रिक स्कूटर्स पाहिल्यात त्यांना जास्तीत जास्त रेंज 200 ते 250 किलोमीटर एवढीच होती. ती पण कंपनीने क्लेम केलेली. पण बंगलोरच्या सिंपल एनर्जी या कंपनीने सगळा गेमच बदलून टाकलाय. त्यांनी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आणि तिची रेंज तब्बल 400 किलोमीटर असल्याचं जाहीर केलंय. ही स्कूटर कोणती आहे? त्यांनी एवढी जास्त रेंज कशी काय दिली? किंमत किती आहे? आणि ऑन रोड खरंच तेवढी रेंज मिळते का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सिंपल एनर्जी ही बंगलोरमधली एक स्टार्टअप कंपनी आहे. 2019 मध्ये सुरू झालेली. म्हणजे ओला आणि एथरच्या मानाने खूपच नवीन असलेली कंपनी आहे. पण याच कंपनीने आता या जुन्या दोन्ही तगड्या प्लेयर्सचं टेन्शन वाढवलंय. या कंपनीने आधी सिंपल वन ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण आता त्यांनी सिंपल अल्ट्रा नावाची एक स्कूटर लॉन्च करून सगळं मार्केट हादरवायचा प्लॅन केलाय. या व्यतिरिक्त कंपनीच्या अजून 2 इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सही आहेत. शिवाय पुढच्या वर्षी IPO आणायची योजनाही सिंपल एनर्जी आखत आहे. यावरूनच लक्षात येते की कंपनी नवीन असली तरी बऱ्यापैकी सिरियस आहे. सिंपल अल्ट्रा स्कूटरमध्ये त्यांनी तब्बल 6.5 किलोवॅट अवर्स एवढी तगडी बॅटरी दिली आहे. भारतात कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवण्यात आलेली ही सगळ्यात मोठी बॅटरी आहे. पण फक्त रेंजवरच काम केलंय असंही नाही. या स्कूटरला 115 किलोमीटरचा टॉप स्पीड दिलाय आणि 0 ते 40 चा स्पीड फक्त 2.77 सेकंदात पकडते. म्हणजे पिकअप ही बेस्ट आहे. रेंज, परफॉर्मन्स आणि स्पीड असं सगळंच यात येतंय. बाकी फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, 4 लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आहे, 5G eSIM आहे, ब्लूटूथ आहे, OTA अपडेट्स मिळतायत, जिओ फेन्सिंग, पार्क असिस्ट असे सगळे फीचर्स यात मिळतात. आता प्रश्न असा आहे की 400 किलोमीटरची रेंज कशी काय मिळते? तसं तर रेंज वाढवायची म्हणलं तर दोनच गोष्टी करायला लागतात. एकतर बॅटरी मोठी करा आणि दुसरी म्हणजे स्कूटरची एफिशियन्सी वाढवा. सिंपल एनर्जीने दोन्ही केलंय. अल्ट्रा स्कूटरमध्ये त्यांनी नवीन लिथियम आयन बॅटरीज वापरल्यात. बॅटरीची साईज मगाशी सांगितलं तसं 6.5 किलोवॅट अवर्स म्हणजेच एथर 450Xच्या 3.7 किलोवॅट अवर्सपेक्षा दुप्पट आणि ओलाच्या S1 Pro मध्ये असलेल्या 4 वॅट अवर्सपेक्षाही कितीतरी जास्त आहे. पण गाडीची रेंज वाढण्याचं कारण काय फक्त बॅटरीची मोठी साईज एवढंच नाहीये. कंपनीने आपल्या गाड्यांच्या जेन 2 अपडेटमध्ये गाड्यांचं वजन तब्बल 8 किलोने कमी केलंय. शिवाय या गाड्यांमध्ये 4 लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग दिलंय. ही सिस्टीम हायब्रिड कार्समध्ये असते. त्यामुळे काय होतं की ब्रेक मारताना जी कायनेटिक एनर्जी वाया जाते ती बॅटरीमध्ये परत साठवली जाते. सो सिटीमध्ये राईड करताना सिग्नलला किंवा ट्रॅफिकमध्ये सारखं थांबावं लागलं तरी बॅटरीचं चार्जिंग जास्त वाया जात नाही. बाकी बॅटरी मोठी आहे म्हणजे चार्जिंगला जास्त वेळ लागतो असंही नाही. पब्लिक फास्ट चार्जरवर 0 ते 80% बॅटरी फक्त 2.25 तासांमध्ये चार्ज होते. सो लाँग ट्रिपला मध्ये जास्त वेळ थांबावं लागत नाही. बरं, हे सगळं ऐकायला छान छान वाटत असलं तरी खरंच ऑन रोड 400 किलोमीटरची रेंज मिळतेय का? ऑनेस्टली सांगायचं तर नाही. कंपनी जेव्हा IDC रेंज सांगते तेव्हा त्याचा अर्थ असतो इंडियन ड्रायव्हिंग सायकल. पण ही रेंज काढताना एक आयडियल टेम्परेचर, आयडियल स्पीड आणि आयडियल रोड असं सगळं पकडून मग 400 किलोमीटर रेंज आली असं दाखवतात. पण रोजचा प्रवास तसा नसतो. कधी ट्रॅफिक लागतं, कधी भरपूर ऊन असतं. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये मे महिन्याच्या उन्हात, हायवेवर आणि शहराच्या आत सगळीकडे वेगळी वेगळी रेंज मिळते. शिवाय किती स्पीडने चालवताय हेही मॅटर करतं. तुलना करायची झाली तर ओलाच्या S1 X Gen 3 स्कूटरची IDC रेंज 242 किलोमीटर आहे. पण इको मोडमध्ये रिअल वर्ल्ड रेंज ही फक्त 140 ते 160 किलोमीटर मिळते. याच पॅटर्ननुसार सिंपल अल्ट्रा इको मोडमध्ये कदाचित 400 ऐवजी 300 किलोमीटर रेंज देईल. पण तरीही इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधली ही सगळ्यात मोठी रेंज ठरेल. अर्थात रिअल वर्ल्ड टेस्ट काय अजून समोर आलेले नाहीयेत, त्यामुळे राईड केल्यानंतरच खरं काय ते कळेल. आता मेन मुद्दा म्हणजे किंमत. सिंपल अल्ट्राची एक शोरूम किंमत 2,35,000 एवढी आहे. ऑन रोड किंमत साधारणपणे 2.5 लाखांपर्यंत जाईल असं पकडून चालू. आता ही किंमत जास्त आहे का? तर ते समजण्यासाठी थोडं कंपॅरिझन करावं लागेल. TVS X स्कूटरची IDC रेंज फक्त 140 किलोमीटर आहे आणि त्याची किंमत तब्बल 2,70,000 पर्यंत जाते. हा फरक बघितला तर सिंपल अल्ट्राची किंमत खरंच वर्थ इट वाटते. बरं, त्यात आणखीन एक बोनस गोष्ट म्हणजे सिंपल अल्ट्राच्या बॅटरीवर कंपनीने लाईफ टाईम वॉरंटी जाहीर केली आहे. गाडीसाठी 3 वर्ष किंवा 30,000 किलोमीटर आणि चार्जरसाठी 3 वर्ष किंवा 20,000 किलोमीटर एवढी वॉरंटी कंपनी देते. बॅटरीवर लाईफ टाईम वॉरंटी देणारी ही भारतातली पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे. मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर घेताना आपल्याला शक्यतो दोनच गोष्टींची अँझायटी असते. एक म्हणजे रेंज आणि दुसरी म्हणजे बॅटरी रिप्लेसमेंटची कॉस्ट. सिंपल अल्ट्राने या दोन्ही गोष्टींची भीती घालवली आहे. बेसिकली सध्या भारतात अवेलेबल असणाऱ्या सगळ्यात बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत सिंपल अल्ट्रा ही बरीच वर आहे.
पण अर्थातच अजून रिअल लाईफ टेस्ट समोर आलेली नाहीये. शिवाय कंपनी नवीन असल्यामुळं सर्व्हिस सेंटर ही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहेत. बाकी ऑन पेपर तरी सगळं छान-छान वाटतंय, पण टेस्ट राईड घेऊन आणि बाकी गोष्टी तपासूनच तुम्ही निर्णय घ्या. बाकी तुम्हाला काय वाटतं, आधीच बंद पडत चाललेल्या ओलाचं दुकान आता या स्कूटरनंतर पूर्णच बंद होणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.